मंडल न्यूजच्या सर्व दर्शकांना माझा खूप खूप नमस्कार. सध्या लोकसभा निवडणूक 2024 एकदम जोरावर आलेले आहे, रंगतदार वळणावर आहे. आता जेमतेम 5-6 दिवस या निवडणुकीसाठी राहिलेले आहे. सगळ्यांची प्रचार धुमाळी सुरू आहे. आता आपण आहोत विलासभाऊ इंगोले, माजी महापौर काँग्रेस यांच्यासोबत. आपण या निवडणुकीबद्दल आज त्यांचं मत जाणून घेणार आहोत. भाऊ, अमरावती शहराचं जे राजकीय वातावरण आज तयार झालेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे उमेदवार बळवंतभाऊ वानखडे लोकसभेची निवडणूक लढत आहे आणि त्यांना काँग्रेस पार्टीने अधिकृत उमेदवारी दिली. शिवसेना, उद्धव साहेब आणि पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आम आदमी पार्टी आणि डावी आघाडी आणि सर्व मित्र पक्षांची त्यांची उमेदवारी आहे. तिकडं समाजवादी पार्टी असेल, मुस्लिम लीग असेल, बाकीचे सगळे भीम ब्रिगेड असेल, बाकीच्या सगळ्या मित्र पक्षांच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्यांच्या निवडणुकीचं चिन्ह पंजा आहे आणि हा माणूस अतिशय साधा आणि सरळ माणूस आहे. तो ग्रामपंचायत पासून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. ते ग्रामपंचायतला निवडून आले, जिल्हा परिषदेला निवडून आले, कृषी उत्पन्न बाजार समितीला निवडून आले, जिल्हा बँकेला निवडून आले, मग जिल्हा परिषदेमध्ये सभापती राहिले. त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लढले आणि विधानसभेत जिंकून आले. सध्या ते आमदार आहे आणि आता त्यांना लोकसभेची निवडणूक ते लढत आहे आणि सगळ्यांना आशीर्वाद मागत आहे आणि मतं मागत आहे. या निमित्ताने आम्ही सर्वजण त्यांच्या प्रचारात लागलेलो आहोत आणि सर्व पक्षाची नेते मंडळी त्यांच्यासाठी सगळं प्रचार सभा, कार्यक्रम, सगळे आयोजन हे सुरू आहे. आणि हा माणूस तळागाळातला असल्यामुळं राजकीय अभ्यास त्यांना आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये तत्पर असलेला एक नेता म्हणजे बळवंतभाऊ वानखडे आहे. आम्हाला विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणुकीमध्ये बळवंतभाऊ वानखडे यांचा विजय निश्चित आहे. याचं कारण असं की सगळ्या जाती धर्माचा पाठिंबा त्यांना मिळत आहे आणि सर्व स्तरावर लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसून येतो आहे की आम्ही आणि म्हणजे कुठेही प्रचाराला गेल्यानंतर लोक स्वतःहून जवळ येतात, त्यांना भेटतात आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू असं आश्वासित करतात. म्हणून आम्हाला विश्वास आहे की बळवंतभाऊ निवडून आल्यानंतर या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं हा माणूस खरा ठरेल आणि लोकांचे प्रश्न सोडवेल याचा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर असतील, सुनील भाऊ देशमुख असतील, बबलूभाऊ शेकावत असतील, मिलिंद भाऊ असतील, इकडं शिवसेनेचे नेते सगळे अनंतराव गुढे साहेब असतील, माजी खासदार आहे, अनुभव आहे त्यांना, धाने पाटील असतील, सुनील खराटे असतील, प्रीतीताई बंड असतील, प्रदीप भाऊ वडनेरे असतील, इकडे राष्ट्रवादीचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब असतील, तसरे साहेब असतील, प्रदीप राऊत जिल्हा अध्यक्ष आहे आणि सर्व पक्षाचे नेते मंडळी इकडं समाजवादी पार्टीचे, मुस्लिम लीगचे आणि इकडं सगळे आंबेडकर चळवळीत आवर्जून सगळं उत्साह दिसून येतो आहे. या निवडणुकीमध्ये आता आनंदराज आंबेडकर सुद्धा उतरले आहे, ज्यांना वंचितने पाठिंबा दिलेला आहे. मग आंबेडकरवादी विचारधारेचे लोक नेमके कोणाच्या बाजूला वळतील असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, त्या आंबेडकर चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा बळवंत भाऊ सारख्या एका माणसाला, जो मुळात आंबेडकर चळवळीतलाच माणूस आहे, त्याला पक्षाने उमेदवारी दिली म्हणून त्यांना सगळ्यांना याची कल्पना आहे. आता सुजाण सर्व नागरिक झालेले आहे आणि त्यांना हे माहीत आहे की या निवडणुकीमध्ये सरळ लढत कोणासोबत आहे आणि निवडून कोण येणार आहे. म्हणून आपलं मत हे वाया न घालवता
ती पण सर्व मंडळी बळवंत भाऊंच्या पाठीशी राहील आणि त्यांना मतदान करेल याचा आम्हाला विश्वास आहे. बरं, हे महाविकास आघाडीमध्ये या लोकसभा अमरावती जिल्हा लोकसभेसाठी कुणाकुणामध्ये शर्यत होती तिकीट मागण्यासाठी? काँग्रेसची नाही, महाविकास आघाडीमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये कुणाकुणामध्ये शर्यत होती? नाही, कसं आहे, आता लोकशाहीमध्ये सगळ्यांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागण्याच्या संदर्भामध्ये बळवंतभाऊ होते, किशोरभाऊ बोरकर होते, शिवसेनेमध्ये दिनेशभाऊ बुब होते, इकडं अनेक लोक इच्छुक होते. परंतु शेवटी एकदा उमेदवारी मिळाल्यावर मग त्या उमेदवाराचा प्रचार करणं हे पक्षाच्या साठी अनिवार्य आहे. दिनेश बाबू प्रहारमध्ये गेले तर त्यांच्या मतांचा आपल्या उमेदवारावर कितपत परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, दिनेश भाऊ बुब हे यांनी पण उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मी तर असं म्हणेल की ही काँग्रेस पक्ष आणि प्रहारचे दिनेश बुब आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशी सगळी ही निवडणूक आहे. परंतु यामध्ये मला विश्वास आहे की काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे उमेदवार निवडून येतील. धन्यवाद. प्रचाराची आता तुम्ही पाहिलं असन, या प्रचारामध्ये पदयात्रा, मीटिंग याच्यात काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतलेली आहे आणि येणारे 5-6 दिवसही मी सगळं वोटिंग, बूथ प्लॅनिंग हे आमचं चालू आहे. आम्हाला 100% विश्वास आहे की या इलेक्शनमध्ये अमरावती जिल्ह्याची जनता बळवंतभाऊ वानखडे यांना आशीर्वाद देईल अशी आम्हाला 100% गॅरंटी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी काही वोटिंग वाढण्याची शक्यता वाटते का आपल्याला? यावर्षी 100% वोटिंग वाढणार आहे. कारण सध्याचं जे मोदी फॅक्टर आणि इथचे जे स्थानिक जे खासदार आहे यांनी या जिल्ह्यासाठी काहीच केलेलं नाही आहे. या जिल्ह्यात बेरोजगारी, कास्तकार खूप काही असे विषय आहे. म्हणून मोदी सरकारनं फक्त धर्माच्या नावानं आणि याच्याच नावानं पूर्ण 5 वर्ष काढून घेतलेली आहे. म्हणून सामान्य लोक आणि प्रत्येक लोकांमध्ये एक मोदीच्या विरोधात सुप्त लाट आहे. ते तुम्हाला 26 तारखेच्या निवडणुकीमध्ये दिसेल आणि 4 जूनच्या निवडणुकीमध्ये त्याचा निकाली सुद्धा येईल. आपला नारा आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जिंकणार जनशक्ती, तर त्याचं मूळ काय आहे? त्याचं मूळ असं आहे की जे इंडिया आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे बळवंतभाऊ वानखडे, ते एकदम सामान्य माणूस, ग्रामपंचायत पासून तर आमदारकीपर्यंत सामान्य, आर्थिक एकदम मध्यमवर्गीय, त्यांच्याकडे कुठंच म्हणजे असं काही नाही. त्यांच्याकडे फक्त जनशक्ती आहे, लोकांमध्ये लोकप्रिय माणूस. दुसरीकडे अफाट धनशक्ती आहे. मोदी साहेबाकडे पैसे आहे आणि त्यांचे जेवढे कॅन्डिडेट आहे प्रत्येकाकडे पैसे आहे. म्हणून हा नारा आहे की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. हा नारा काही आम्ही दिला नाही आहे, हे लोकच करून राहिले. जे तुम्ही म्हणत आहे हा नारा आमचा नाही आहे, सामान्य जनतेचा नारा आहे तो. बघा, आता 3 पक्ष एकत्र आहेत महाविकास आघाडीमध्ये, तर काम करताना काही अडचणी जाणवतात का या निवडणुकीमध्ये? बिलकुल कुठंच अडचणी नाही आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, CPM, डावी आघाडी, आप, समाजवादी पार्टी, मुस्लिम लीग सगळे ताकदीनं बळवंतभाऊ वानखडे यांच्या सोबत आहे. या लोकसभेसाठी आपल्या उमेदवाराचा काय अजेंडा आहे? नाही, या लोकसभेसाठी सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे अमरावती जिल्ह्यात जे बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात आहे. इथं उद्योगधंदे कोणतेच आले नाही, सगळे ठप्प आहे. जे काही उद्योगधंदे आले आहे ते सगळे काँग्रेसच्या राज्यात आले आहे. एअरपोर्ट आहे, उद्योगांनी आहे. कास्तकारांना जे आपल्या इथं आत्महत्याचं खूप जास्त प्रमाण आहे. इरिगेशनचा खूप अभाव आहे. हे सगळे एजंटे बळवंतभाऊ वानखडे खासदार आल्यानंतर त्यांची प्राथमिकता या सगळ्या विषयांवर राहणार आहे. काँग्रेसमध्ये उमेदवारी देताना काही कुठल्या उमेदवारांमध्ये शर्यती होत्या का, की यांना उमेदवारी द्यायची की त्यांना उमेदवारी द्यायची? म्हणजे प्रॉपर असं बळवंतजी वानखेडे यांनाच निवडण्याचं काय प्रयोजन आहे? कारण त्यांनी त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट प्रूव्ह केलं होतं. अगदी सरपंच, जिल्हा परिषद मेंबर, सभापती, मग आमदार या प्रत्येक टप्प्यावर फार मोठ्या मार्जिननी ते निवडून येत होते. याचा अर्थच असा आहे की त्यांचं जे इलेक्टिव्ह मेरिट आहे ते आहे, हा एक भाग. आणि ज्याला आम्ही सोशल ॲक्सेप्टन्स म्हणतो, सामाजिक स्वीकृती जी असते की सर्व समाजामध्ये त्यांना स्वीकार्यता आहे,
लोकांच्या सर्व समाजाच्या घटकांच्या याच्यामध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, स्नेह आहे, जिव्हाळा आहे आणि पाठिंबा सुद्धा आहे. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा मला असं वाटतं फॅक्टर होता त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये खासदारासाठी उतरवल्या गेला. दुसरा जो आपला प्रश्न होता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, तर बळवंत वानखडे अतिशय सामान्य परिवारातून येतात. समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये शिकून म्हणजे राहून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. एक साधा माणूस, शेतकरी माणूस, साधारण परिस्थितीतून आलेला, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला आहे. आणि आता तुम्ही बघता सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने पैसा वापरला जातो, ते विरुद्ध असलेले उमेदवार तर प्रसिद्धच आहे किराण्यासाठी लोकांच्या याच्यात. तर म्हणून हा एक लोकांनी या निवडणुकीमध्ये स्वतःहून निर्माण केलेला नारा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. जनशक्तीचा अर्थ असा की लोक स्वतःहून शेवटी मतदाना शक्ती काय असते, तर ती जी मतदानाची शक्ती त्यांच्या हातामध्ये जी असते बटन दाबण्याची, त्या शक्तीचा विजय होणार. लोक त्यांच्या बटन दाबणार, कुठल्याही प्रलोभनाला बळी नाही पडणार, असा त्याचा अर्थ आहे. आणि हा नारा मोठ्या प्रमाणावर दिला गेलेला आहे आणि मला असं वाटतं की त्याप्रमाणे निवडणुकीचा निकाल येणार आहे. संपूर्ण भारतामध्ये मोदी लाट आहे असं चित्र दिसतं आहे आणि असं लोक पण म्हणतात की मोदी लाट आहे. अशा याच्यामध्ये आपल्या उमेदवारासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये कुठले मतं निर्णायक ठरू शकतात असं तुम्हाला वाटतं? नाही, आता आम्ही तर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढतोय. विशेषतः अमरावती शहरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर सभा घेतोय. आता आमचे जे विरुद्ध उमेदवार आहे, भाजपचेच उमेदवार म्हणतायत की मोदीची लाट नाही आहे म्हणून. त्याच्यामुळे आता मोदीची लाट नाही आहे हे जर तेच मान्य करतायत तर मग निर्णय तर झालेलाच आहे. आणि जे निर्णायक तुम्ही सांगितलं काय आहे, तर मी याच्या आधीच सांगितलं की सर्व समाजात त्यांना मिळत असलेला जो पाठिंबा आहे आणि बरेच वर्षानंतर काँग्रेसचा पंजा हे चिन्ह जे आहे हे या निवडणुकीमध्ये आहे. आणि अनेक लोक असे आहेत की जे काँग्रेसचे आणि विशेषतः पंजा या चिन्हाचे बऱ्याच वर्षापासूनचे पाठीराखे आहे. त्या लोकांना अतिशय आनंद झालेला आहे की बा पंजा हा आता चिन्ह त्याच्यावर आलेला आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढतो आहे त्यातले जे सर्व पक्ष आहेत, मुख्य आता काँग्रेसने आपला उमेदवार दिलाय, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लोक सुद्धा अत्यंत ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे, कम्युनिस्ट पार्टी CPI आहे, CPM आहे, आप आहे, आझाद समाज पार्टी आहे, असे अनेक छोट्या मोठ्या संघटना या अतिशय प्राणपणाने या निवडणुकीमध्ये काम करतायत आणि एकजीव झालेले आहे. म्हणजे इतकं चांगलं चित्र. आणि तुम्ही दुसऱ्या बाजूनी बघाल तर त्यांच्या महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं एकजीव नाही आहे, एकजिनसता नाही आहे. महायुतीचाच एक पक्ष असलेला प्रहारने स्वतःच उमेदवार उभा केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक काय काम किती करतायत तुम्हाला सगळ्यांना दिसूनच पडत आहे. तिसरा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे, त्यांचा कोणी नेता त्यांच्यासोबत नाही आहे. ज्याचा फोटो टाकला तर त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. तर अशा परिस्थितीमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्याच त्या उमेदवार ज्या होत्या जुन्या, तर मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टींची तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की हेच महत्वाचे मुद्दे आहे की बळवंत वानखडे मोठ्या फरकाने निवडणूक जिंकणार आहेत. आता काँग्रेसचा उमेदवार आणि आपलं भाजपाचं कमळ अशा पद्धतीची ही लढाई सर्वांना दिसते आहे आणि अपेक्षितही आहे. परंतु इतर जे उमेदवार आहेत जसं वंचितचे आनंदराज आंबेडकर आहेत आणि प्रहारचे बच्चूभाऊंचे उमेदवार दिनेश बोब आहेत, तर यांच्यासोबत कशी लढत असणार आहे आपल्या उमेदवाराची? मुख्यत्वे करून मला असं वाटतं की बळवंत वानखडे हे इतके पुढे आहेत सध्या की 2 नंबरवर कोण राहील याच्याकरता कदाचित लढत होऊ शकते की कोण 2 नंबरवर राहील, भाजपचे राहतील की प्रहारचा उमेदवार राहील. परंतु 1 नंबरच्या संदर्भातला निर्णय होऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे लढतच नाही आहे कुठे. हे जे विधानसभेचं चित्र आहे अमरावती जिल्ह्यामध्ये 6 विधानसभांमध्ये पूर्ण वेगळं चित्र आहे, तर याचा काय परिणाम होऊ शकतो या इलेक्शनवर? नाही, चित्र काय आहे, चित्र साफ आहे. 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पुढे राहणार आहोत, लीड घेणार आहे काँग्रेस, त्याच्यामुळे मोठ्या फरकाने निवडणूक जिंकणार आहोत. एकही मतदारसंघ असा नाही की जिथून असे रिपोर्ट आहेत की आम्ही कुठे कमकुवत आहोत, मागे आहे म्हणून. भाजपचा पण स्वतःचा असा कॅडर वोटर आहे, तर त्या वोटरला खेचून आणण्यासाठी काँग्रेसकडून काय प्रयत्न केला जाणार आहे? नाही, काँग्रेसचा स्वतःचाच इतका मोठा मतदार आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे शिवसेनेचा अतिशय कडवा आणि अत्यंत प्रामाणिक असा मतदार या मतदारसंघामध्ये. आपण समजू शकता 4-5 टर्म पासून इथे शिवसेना जिंकत होती, धनुष्यबाणावर निवडणूक व्हायची
अपवाद एखाद दुसरा सोडला तर दरवेळेला शिवसेना जिंकायची. म्हणजे त्यांचा स्वतःचा मतदार आहे, तो आज आमच्या सोबत आहे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा त्याला डॅमेज झालेला नाही आहे. सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आजही त्या पक्षाच्या सोबत आहे. त्याच्यामुळे ती एवढी मोठी वोट बँक आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग एक आहे बहुजन समाजाचा. कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे सुद्धा अत्यंत डिव्होटेड मतदार आहेत. म्हणजे ट्रेड युनियन्स असतील, आशा वर्कर संघटना आहे, या सर्व लोकांनी. त्याच्यामुळे ही मोठी अशी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान एका बाजूला आलेलं आहे आणि हे व्यवस्थितपणे मतदान होईल याच्यामुळे मला असं वाटतं की. शेवटचा प्रश्न विचारताय सर तुम्हाला. तुम्ही अनेक वर्षांपासून याच्यामध्ये आहात, राजकारणामध्ये आहात. तुम्हाला असं कुठे वाटतं का की भाजपाने नवनीत राणा यांच्यावर खेळी लावून कुठे स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे? नाही, हा त्या पक्षाचा प्रश्न होता. जर तरच्या याला उत्तर देणं मला ठीक नाही वाटत. त्या पक्षाला वाटलं की आपल्या जो उमेदवारच नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी दिली असेल उमेदवारी, पण आमच्यासाठी काम सोपं झालं एवढं नक्की सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. मिलिंद चिमोटे आपल्यासोबत होते. त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मंडल न्यूजच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानते.